नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे नवरात्री उत्सवातील 9वा दिवस म्हणजे 9वी माळ. तर आज आम्हाला दर्शन घडणार आहे श्री तुळजाभवानी मातेचं. तर चला तर मग भेटूया अंबाबाईच्या मंदिरात. तुळजापूरच्या पवित्र नगरीत प्रवेश करताच एक मनात वेगळाच उत्साह दाटून आला आणि खूप प्रसन्न वातावरण होतं. खूप छान वाटत होतं आणि मंदिराकडे जाताना पाय आपोआप वेगाने पडत होते. उत्साही वातावरण होतं. सुंदर अशा मूर्तीची तिथे फुलाचा देखावा केलेला होता. प्रसन्न वातावरणात अगदी. आणि गेल्या गेल्या आपल्याला इथे दर्शन होतात उजव्या सोंडाच्या गणपतीचे. त्यानंतर आत आम्ही खालती गेलो यज्ञ मंडपाजवळ. तिथं यज्ञ होतं, सुरूच होतं. तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. त्या आज 9वी असल्यामुळं अष्टमी आणि 9वी 2 दिवस यज्ञ सुरू असतं. तर इथे आम्ही होमचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही आत गाभाऱ्यात गेलो आणि अखेर लाभलं तुळजाभवानी मातेचं तेजस्वी स्वरूपातील दर्शन. प्रसन्न अशी मूर्ती. असं वाटत होतं की तिच्याकडे पाहतच राहावं. आणि अर्थातच कुलस्वामिनी असल्यामुळे आमच्या घरची त्यामुळे ओटी तर घेऊन जायचीच होती. असं मी साडी, नारळ, फुलं आणि ओटीचं सगळं सामान घेऊन आम्ही आत प्रवेश केला. आणि नवरात्रात ना प्रत्येक दिवशी म्हणजे 9 दिवस आपल्याला जितकी सेवा करता येईल महालक्ष्मी मातेची, दुर्गा मातेची, दुर्गा सप्तशती पाठ करता येतं. त्यानंतर आपण कुंकुमार्चनाची सेवा रोज करू शकतो. श्रीसूक्ताचं पठण करू शकतो. असे पठण किंवा असे स्तोत्र हे जर करू लागलो ना तर आपलीसुद्धा ताकद कुठेच कमी पडणार नाही किंवा कुठेच कुठल्या म्हणजे कधीच कुठल्या गोष्टीचं संकटसुद्धा जास्त आपल्या जवळपाससुद्धा येणार नाही. आणि अशा ठिकाणी मुलांनासुद्धा घेऊन जायचं आहे की त्यांनासुद्धा आपली संस्कृतीची सगळी माहिती किंवा जाणीव असली पाहिजे की आपल्या आईवडिलाकडनं आपल्याकडनं मुलं आपली जास्त शिकतात. घरात जर नेहमी असंच धार्मिक वातावरण असेल ना तर मुलं आपलं बघून बऱ्याचशा गोष्टी शिकत असतात. त्यामुळे आपण काय बघतोय किंवा दाखवतोय त्यांना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.